हे एखाद्या सुलतानासारखे वागत आहे। सुलतान, मोगल काळातले सुलतान असे वागायचे आणि सुलतानाच्या विरुद्ध कोणी जनतेनं आवाज उठवला की त्याला ते कठोर शिक्षा द्यायची। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे आणीबाणी घोषित केली। आणीबाणी जनतेच्या राबवायचा, त्याच्यामध्ये मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीनं तो प्रकल्प पुरा करायचा। म्हणजे जनतेच्या पैशातले 200-500 कोटी रुपये खिशात घालायचे, मग त्या प्रकल्पाचा गाजावाजा करायचा, टीव्हीचे कॅमेरे लावायचे, आमच्यासारखं कोणीच नाही असं सांगायचं आणि आम्ही नसतो तर हा प्रकल्प झालाच नसता वगैरे निवेदनं करायची, जनतेला मूर्ख बनवायचं। आणि त्यानंतर हा प्रकल्प जेव्हा कोसळून पडतो, जनतेच्या कराचा पैसा अशा प्रकारे भगदाड जर जनता व्यक्त झाली, मग ते समाज माध्यमांवर असेल, वृत्तपत्रात असेल, टीव्हीला असेल, तर जनतेला भाडे के तट्टू, डॉग्स, कुत्रे हे फक्त सुलतानाच्या राज्यात होऊ शकतं। हे सुलतानाचं राज्य आहे आणि सुलतानाबरोबर आजूबाजूला त्यांचे जे निजाम आहेत सगळे ते फिदी टाळ्या वाजवत होते, काल बाकं वाजवत होते। लाज वाटली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली सुलतानशाही आहे म्हणे महाराष्ट्र बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही। महाराष्ट्राच्या बदनामीचं सगळ्यात मोठं षडयंत्र जर कोणी रचलं असेल तर ते अमित शहाने रचलं, नरेंद्र मोदींनी रचलं आणि खान तशी माती त्याच्या खाली देवेंद्र फडणवीस। काय बदनामी केली महाराष्ट्रात? सत्य बोलणं ही बदनामी आहे का महाराष्ट्राची? आपण विरोधी पक्षनेते असताना किती बेफाम आरोप करत होतात करोना काळापासून सर्व विषयांवर। ते जरा तुम्ही एकदा ऐकून पहा। महाराष्ट्रातले आमदार खासदार 50-50 कोटीला विकले आणि विकत घेतले, ही काय महाराष्ट्राची बदनामी नाही? तुम्ही आमदार खासदार विकत घेत असताना आणि त्याच्यावर सरकार बनवलं, यापेक्षा या राज्याची कुठली बदनामी झाली असं मला वाटत नाही। ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे मालवणला कोसळतो भ्रष्टाचारामुळे, ही काय या राज्याची बदनामी नाही? अशी किती उदाहरणं आम्ही तुम्हाला द्यायची की तुम्ही या राज्याची रोज बदनामी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे। तो भगतसिंग कोश्यारी होता इथे राज्यपाल, महात्मा फुल्यांपासून शिवाजी महाराजांपर्यंत त्याने जी वक्तव्य केली बदनामीकारक, आणि तुम्ही त्याचं समर्थन करत होतात, शिवरायांच्या बदनामीचं, महात्मा फुल्यांच्या बदनामीचं, डॉक्टर आंबेडकरांच्या बदनामी, जी काय महाराष्ट्राची बदनामी नाही। मिस्टर फडणवीस यांना वैफल्य आलंय, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, निराश आहे, ते गोंधळलेले आहेत आणि त्याच्यामुळे जितके दिवस आपण या महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी राहतोय तितके दिवस ते फावडे घेऊन बसलेले आहेत। बस पैसे काढायचे ठेकेदारांकडून। काल ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला कुत्रे, भाडे के तट्टू, पत्रकारांनाही त्याने म्हटलेलं आहे, खरं म्हणजे तुमच्या राज्यामध्ये रोज खून, मारामाऱ्या, हत्या, बलात्कार होत आहेत, ही राज्याची बदनामी नाही का? ही राज्याची बदनामीच आहे ना। विधानसभेत तुम्ही रोज खोटं बोलताय, ही राज्याची बदनामीच आहे। तुमच्या विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही, ही राज्याची बदनामी आहे। तुमच्या विधानसभेमध्ये संविधानाच्या विरोधात जाऊन तुमचे विधानसभा अध्यक्ष निकाल देतात, ही राज्याची बदनामी आहे। अजून काय पाहिजे तुम्हाला? आणि तुमच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलं जनतेने तर ती जनता भाडे के तट्टू, ती जनता म्हणजे कुत्र्यासारखी भुंकणारी, ही आणीबाणी उधळून लावली जाईल। नेपोलियन, अलेक्झांडर आणि सिकंदर सुद्धा आले आणि गेले, लक्षात घ्या।
कोणताही स्वतःला जगज्जेता म्हणणारा या भूमीवर टिकला नाही. त्याने वाचूनही लिहिलेला नवीन खरा इतिहास वाचावा देवेंद्र फडणवीस आहे. खरा इतिहासाचं पुस्तक त्यांना मी पाठवतो. आणि महाराष्ट्राची जनता ही वाघ आहे, शूर आहे, लक्षात घ्या. ती शांत दिसते तुम्हाला. तुमच्यासारखी चोऱ्या माऱ्या करून सत्तेवरती आलेल्या लोकांनी सगळ्यात जास्त या राज्याची बदनामी केली आहे. मागायला पाहिजे त्यांना. कुत्रा म्हटल्याबद्दल या राज्याच्या स्वाभिमानी जनतेचा इतका घोर अपमान मुख्यमंत्र्यांनी कधी केला नव्हता. यालाच वैफल्य म्हणतात, फ्रस्ट्रेशन. राऊतसाहेब, काल विधान भवनात आणखी एक घटना घडली. शरद पवार हे सीमा प्रश्नासंदर्भात बैठकीला आले होते. त्या बैठकीनंतर शरद पवारांनी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात पक्षाची बैठक घेतली. त्यांच्या स्वतःच्या पक्षाची बैठक, ज्याला आमदार खासदार उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनीही मंत्रिमंडळाची बैठक अर्धवट सोडून शरद पवारांचं आपल्या दालनात स्वागत केलं. शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत. पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. माननीय शरद पवार हे मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत. पण ज्या एकनाथ शिंदेनी आणि गद्दारीची वाळवी लावली, कीड लावली, का अख्खं विधान भवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वायवी चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे. हे मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत. आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही, आम्ही करणार सुद्धा नाही. ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही. त्यांना जर कोणाला पटत असेल त्यांनी ते करावं. ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते. हे राऊतसाहेब, तुमचं खूप लोरीड विधान आहे. या आधीही शरद पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर अनेक स्तरावर प्रश्नचिन्ह किंवा टीका झालेली आहे. प्रश्न नाही, मला असं विचारायचं, त्यांना पहिल्यांदा म्हणजे तुम्ही त्यांचे इतके निकटवर्ती आहे ना, तुम्ही महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये पवार आणि तुम्ही बघा आमचं तुमच्याकडून हे विधान येते म्हणजे नक्कीच तुम्ही स्वतः तुमचा पक्ष उद्धव ठाकरे हे काल पवारांनी जी कृती केली त्यामुळे दुखावलेले दिसतात. नाही, सगळेच दुखावलेले असतील. आम्ही जर असतो तर आम्ही अजित पवारच्या दालनात जाऊन आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती. आणि त्या दृष्टीनं त्यांनी शरद पवारांशी बेईमानी केली हे आम्ही लक्षात ठेवलं असतं. आणि आम्ही ते पथ्य पाळलं असतं, नक्कीच पाळलं असतं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीतल्या अनेक घटकांनी पथ्य पाळायला पाहिजे. नाही, पण राऊतसाहेब, हे काही पहिल्यांदा होत नाहीये. शरद पवार यांनी याआधीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी जाऊन बैठक केली होती. त्यावेळेस अदानीचे अधिकारी होते. मुख्यमंत्र्यांना हे अनेकदा करतात. मुख्यमंत्र्यांना भेटणं पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने, ह्याच्यामध्ये मी काय चुकीचं मानत नाही. राज्याच्या प्रश्नाविषयी काल